जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण सुंदर असा 3 लेअरचा फ्रॉक शिवणार आहे। त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। तर व्हिडिओला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर आता हे आपण जॉर्जेट फॅब्रिक पासून फ्रॉक शिवणार आहेत। आता तुम्हाला वाटत असेल ही साडी आहे, नाही, हे 5.5 मीटर कापड घेतलेले आहे। आता मला वाटलं 5 मीटर आहे, परंतु हे 5.5 मीटर निघालं। नंतर मी मोजली तर त्यानंतर ना इथे एवढी छान रुंदी आलेली होती ना या कापडाची। आता 3 मीटर मी पॉलिस्टरचा अस्तर घेतलेले आहे। अस्तरसाठी आता जे काही कस्टमरच्या मुलीचे माप होते ना अंगावरून घेऊन मी याच्यावर लिहून ठेवलेले होतं आणि अंगावरची मापे घेतली बरं का। त्यानंतर ना जेवढा आपल्याला टॉप पार्टला कापड लागतो ना तेवढं इथं कट करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपल्याला अस्तरवरच मापे टाकून घ्यायचे आहे टॉप पार्टची। त्यानंतर ना इथं हे बघा मी एवढं कट करून घेतले जेवढं लागले। आता ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे टॉप पार्टची आपल्या। मी बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे, लक्ष द्या। टॉपची लांबी आहे आपल्या 10 इंच प्लस 1 इंच मी शिलाई मार्जिन सोडलेले आहे, 11 इंच घेतलेले आहे। तर इथं टॉपची लांबी आपण 11 इंच घेतलेली आहे आणि रुंदी तुम्ही छातीप्रमाणे घेऊ शकता। त्यानंतर ना इथं कस्टमरची रिक्वायर होती की तुम्ही लांबी कमीच घ्या टॉपची, म्हणून मी इथं कमीच घेतलेले आहे। तर जेवढं काय आपलं शोल्डर असतं ना त्याच्या अर्धे घ्यायचे। तर ह्या मुलीचं शोल्डर होतं 12 इंच, तर मी त्याच्या अर्धे करून इथं 6 इंच शोल्डर घ्यायचे बघा। जे काही शोल्डर असतं त्याचं निम्म करायचं आणि ते घ्यायचं। जेवढं शोल्डर घेतलं ना तेवढंच इथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला आखून घ्यायचा आहे, इथं बघू शकता तुम्ही। त्यानंतर ना आपल्याला समोरच्या आणि मागच्या गळ्याची रुंदी 3 इंच घ्यायची आहे। आता गळा रुंदी समोरची मागची सेमच असते आणि समोरच्या गळ्याची लांबी घेतलेली आहे मी 4.5 इंच। तर 4 इंच होतं परंतु मी 4.5 घेतलेले, अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घ्यावं। तर मागच्या गळ्याची लांबी होती 3 इंच 2.5 इंच, तर मी तर 3 इंच घेतलेले आहे बघा। त्यानंतर ना मागच्या गळ्याला मी गोल आकार दिलेले आहे आणि समोरच्या गळ्याला थोडासा व्ही शेप दिलेला आहे, इथं बघू शकता। त्यानंतर जेवढं काय आपला मुंडा होता ना त्याच्या निम्म आखून घ्यायचं आणि तिथूनच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला सुरू करायचा आहे। त्याआधी ना मागच्या मुंड्याला 1.5 इंचावरती आखून घ्यायचं आणि तिथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा आणि समोरचा मुंडा अर्धा इंच आतून घ्यायचं। आता आपल्याला छातीचा माप टाकायचा आहे। जे काय आपली छाती असेल ना त्याचा चौथा भाग करायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। तर छाती होती 28 इंच, 28 इंचाचा चौथा भाग 7 इंच, तर 2 इंच मी शिलाई मार्जिन सोडलेले आहे। तर बघू शकता साईडला जे काय मी इथं तिरके रेषा मारते ना ते शिलाई मार्जिनसाठी सोडलेले आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी ते रेषा मारलेले आहे। तर 2 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिन सोडू शकता आणि जेवढा आपण छातीचा चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन सोडली ना तसंच कमरेचा पण चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे। तर इथं कमरेचं आलेले होतं इथं 8.5 इंच आणि इथं आपल्याला मागचा मुंडा आणि मागचा गळा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथं साईडला पण कट करायचं आहे। त्यानंतर ना इथं आपल्याला खालून 1 इंचावरती किंवा अर्धा इंचावरती जास्त कट करायचं आहे। लॉंग फ्रॉक असल्यामुळे खाली आपल्याला कोणी लटकू नये म्हणून। त्यानंतर ना इथं आपल्याला मागची बाजू साईडला करायची आहे, समोरची बाजू जसं तसं फोल्ड करायची आहे। त्यानंतर समोरचा गळा आणि आपल्याला समोरचा मुंडा पण कट करायचा आहे। मुंडा मी नंतर कट केलेला होता आणि ते व्हिडिओमध्ये आला नव्हता बरं का, विसरून गेली होती, ते नंतर कट केला। आता ही आपली समोरची मागची बाजू कट करून झालेली आहे। आता आपल्याला याला मेन फॅब्रिकवर ठेवून कट करायचं आहे ह्या पद्धतीने बघू शकता। जे काय आपलं मेन साडीचा कापड असतो ना ते थोडंसं जास्त कट करायचं, कारण की आपल्याला साईडला मार्जिन सोडायचं। शिवता वेळेस लहान होऊ शकतं आणि हे कापड कसं जॉर्जेट कापड जास्त फिसकतं ना तिथून, त्याच्यामुळे ह्याच पद्धतीने आपल्याला मागची बाजू सुद्धा कट करून घ्यायची आहे। आणि जास्त तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर जास्तच कपडा सोडा साईडने, मग थोडंसं फिसकलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही। आता आपल्याला ना जे काय आपलं मेन साडीचं फॅब्रिक असते ना ते सरळ बाजूने टाकून घ्यायचं, त्याच्यावरती ना अस्तर ठेवायचा आणि साईडनं गळ्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। चला मी तुम्हाला मशीनवर समजून सांगतेच। तर इथं बघू शकता तुम्ही अगदी 1/2 इंचावरती मार्जिन घ्यायचं या बघा आणि जे काय आपल्या गळ्याचा आकार असेल ना त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे। जर इथं माझं व्ही आकारचं गळा होतं तर तिथं टंचन थांबवलं बघा, जिथं कोना येतो ना तिथं टंचन थांबायचं आणि परत आपल्याला टर्न करायचं आणि शिवत यायचं। एकदम अर्धा इंच सुद्धा मार्जिन घ्यायची नाही, 1/2 इंच म्हटलं मी ह्या पद्धतीने, जेवढं मी घेतलं ना तेवढं। आणि जे काय आपला एक्स्ट्रा कपडा असतो ना ते कट करायचं आणि असे कट्स लावायचे बघा। कट्स लावल्यानंतर ना फिनिशिंग खूप छान येते। आणि आता आपल्याला याला सरळ बाजूने पलटून घ्यायचं। कट्स लावताना लक्षात ठेवायचं शिलाई कटली नाही पाहिजे आपली। त्यानंतर सरळ बाजूला आपल्याला पलटून घेतल्यानंतर याच्यावर एक टॉप स्टिच लावायची, म्हणजेच आपल्याला याच्यावर दाब शिलाई द्यायची। दाब शिलाई सुद्धा अगदी कडेनेच द्यायची आहे। ह्या पद्धतीने आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर ना जे काय आपलं मेन फॅब्रिक होतं ना त्याला आपल्याला अस्तर सोबत ह्या पद्धतीने
शिवून जोडून घ्यायचं आहे ते बघू शकता तुम्ही. थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण की जास्त जर मोठा झाला तर तुम्हीच कंटाळणार बघायला म्हणून. तर इथं जे काय आपलं एक्स्ट्रा होतं ना सोडलेले ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, इथं बघू शकता. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला मागची बाजू सुद्धा तयार करून घ्यायची. आता मागची समोरची बाजू तयार करून घेतली आणि ह्या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचा आहे. शोल्डर जोडून घेताना ना सरळ बाजू आतल्या साईडला ठेवली पाहिजे दोन्ही टॉप पार्टची आणि उलटी बाजू वरच्या साईडला आली पाहिजे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला इथं शोल्डर जोडून घ्यायचं आहे. याच पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दाखवते ना सेम. आणि डबल डबल टिबल शिल्या मारून घ्यायचे कारण की नंतर उसवायला नको. ह्या पद्धतीने आपला टॉप पार्ट रेडी झालेला आहे. तर चला मग आता आपण स्लीव्सची कटिंग करूत म्हणजेच बाहीची कटिंग करूत. इथं 4 पदरी कपडा घेतलेला आहे आणि फोल्ड करून घेतलेला आहे. बंद बाजू माझ्याकडे आहे आणि इकडल्या साईडची खुली बाजू आहे. आता आपल्या बाहीची लांबी आहे इथं तर बाहीची लांबी मी इथं 17 इंच घेतलेली आहे आणि बाहीची रुंदी घेतलेली आहे 13 इंच. बाहीची रुंदी मी 13 इंच का घेतली तर मला इथं थोडेसे बेलून स्लीव्स शिवायचे होते म्हणजेच खाली थोडा पफ आणि वरी थोडा पफ या पद्धतीचे आपल्याला थोडेसे डिझाईन स्लीव्ह शिवायचे होते म्हणून मी इथं रुंदी जास्त घेतलेली आहे. आता बॉटमची रुंदी सुद्धा आपल्याला जास्तच घ्यायची आहे कारण की आपल्याला बॉटमला सुद्धा प्लेट्स लावून एलास्टिक लावायची आहे म्हणून मी इथं बॉटमची रुंदी वरच्यापेक्षा 3 इंच कमी घेतली म्हणजे 10 इंच बॉटमची रुंदी घेतलेली आहे बघा. तर इथं आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे आणि तिथून कट करायचं आहे. त्यानंतर ना इथं आपल्याला 3 इंचावरची बाहीची कॅप हाईट टाकून घ्यायची आहे. तर मी इथं 3 इंचावरती टाकून घेतलेले आहे आणि हे फुल स्लीव्स होते म्हणून मी इथं घेतले. जेवढं त्यांनी लांबी सांगितलं होतं ना मी तेवढं घेतलेले आहे. आता जे काय आपण एक्स्ट्रा 3-4 इंच मार्जिन जास्त घेतलं होतं ना ते सोडून आपल्याला तिथूनच आकार द्यायला सुरू करायचा आहे बाहेरचा. इथं बघू शकता मी इथं पहिल्यांदा इथं तेवढं मार्जिन सोडलं आणि तिथूनच आपल्याला आकार द्यायला सुरू केलं आणि सेंटरमध्ये आपल्याला कट्स लावायचे आहे तर नंतर समजायला पाहिजे म्हणून ह्या पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे. ह्या पद्धतीचे प्लेट्स येणार आहेत. चला मी तुम्हाला समजून सांगते मशीनवर. तर इथं बघा जिथून आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत ना तिथून आपल्याला प्लेट्स द्यायचे. जेवढं आपण एक्स्ट्रा सोडलं ना तिथं आपल्याला कट्स मारून घ्यायचे. तर इथं मी 4 इंच एक्स्ट्रा सोडलेले होतं तर तिथूनच आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आणि प्लेट्स आपल्याला आमोरासमोर मारून घ्यायचे. जे आपण बाहीला शिवतो ना पफ स्लीव्सला सेम त्याच पद्धतीने प्लेट्स मारून घ्यायचे इथं दाखवल्याप्रमाणे. इथं बघू शकता आणि जे काही आपली एक्स्ट्रा मार्जिन सोडली ना तेवढेच प्लेट्स मारून घ्यायचे नाहीतर आपल्याला बाहीचा कपडा कमी पडू शकतो म्हणून जेवढं सोडलं ना तेवढंच मारून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपल्या वरच्या साईडचे आपल्याला प्लेट्स मारून झालेले आहेत. आता आपल्याला खालच्या साईडचे प्लेट्स मारायचे आहेत. ह्या पद्धतीने इथं बघू शकता खालच्या साईडचे प्लेट्स मारायची काहीच गरज नाही. आपल्याला एलास्टिक लावायचे आहे. मी विसरूनच गेली होती की एलास्टिक लावायचं आहे म्हणून. तर इथं बघा एलास्टिक जेवढी होईल तेवढी ओढायची आणि जे काय आपलं बॉटमची रुंदी असते ना त्याप्रमाणे आपल्याला एलास्टिक घ्यायचे आहे म्हणजे आपली बॉटमची जे फिटिंग असते ना जे मनकटाप असली तेवढीच आपल्याला फिटिंगच्या साईडची एलास्टिक लावायची आहे. इकडल्या साईडला 2 इंच इकडल्या साईडला 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडली आणि आपल्याला एलास्टिकला डबल स्टिच करून घ्यायचं आहे एका साईडने. तिकडल्या साईडने स्टिच केलं होतं मी आधी तर इकडल्या साईडने सुद्धा स्टिच करून घेत आहे बघा. तर ह्या पद्धतीने एलास्टिक लावल्यावर किती सुंदर दिसते बघा बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला ही बाही ना इथं आपल्याला टॉप पार्टला जोडून घ्यायचं आहे. जे काय आपल्या टॉप पार्टच्या मुंड्याचा मध्य असतो ना आणि ते घ्यायचा आणि इथं मी समोरच्या बाहीला थोडंसं कट केलं. मला अशी सवय आहे मी बाहीची कळी आधी कट करत नाही नंतर कट करते. तर इथं मुंड्याचा मध्य आणि आपल्या बाहीचा मध्य बघायचा आणि मध्याला मध्य जोडवायचा. ह्या पद्धतीने बाही जोडायची. कसं लहान मोठं झालं तर साईडने मोठं झालं तर आपल्याला कट करता येतं आणि लहान झालं तर आपल्याला जोडून घेता येतं म्हणून मध्यापासूनच लावायला सुरू करते आणि हीच पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी हीच वापरते. इथं बघू शकता बाही लावून रेडी झालेली आहे. दुसरी बाही सुद्धा अशीच लावायची आहे. तर आपला टॉप पार्ट रेडी झालेला आहे. तर बघू शकता दोन्ही साईडने इलास्टिक सुद्धा जोडून झालेले आहेत आपले. तर आता आपल्याला खालचा घेरा कट करायचा आहे. तर घेऱ्याची आता आपल्या ड्रेसची पूर्ण लांबी होती 50 इंच तर 50 इंच मधून 11 इंच तुम्ही टॉप पार्ट वजा केल्यावर आता खालच्या घेऱ्याची लांबी राहिली आपल्या 39 इंच. तर 39 इंचाचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत म्हणजे 39 भागिले 3 करायचे आहेत. तर 13 इंचाचा आपला खालचा लेअर येणार आहे बघा. 13 इंचाचा लेअर आला तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्येकी लेअरमध्ये अर्धा इंच किंवा पाऊण इंच आपल्याला मार्जिन ऍड करायचं आहे कारण की शिवण्यामध्ये अर्धा इंच जातो म्हणून. तर इथं मी प्रत्येक लेअरची लांबी घेतलेली आहे 13.5 इंच. 13 इंच लांबी होती परंतु अर्धा इंच मी एक्स्ट्रा वाढून घेतलेले आहे.
तर इथं पहिल्या लेअरची रुंदी आहे आपल्या 37 इंच. जेवढा काही तुमचा कपडा असेल ना त्याप्रमाणे तुम्हाला इथं लेअरची रुंदी ठेवायची आहे. तर पहिल्या लेअरची 37 इंच घेतलेली आहे. दुसरा लेअर पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं फोल्ड करून घ्यायचा आहे. दुसऱ्या लेअरची रुंदी ठेवलेली आहे मी इथं 65 इंच आणि लांबी सेम राहणार आहे. लांबी प्रत्येक लेअरची 13.5 इंचच राहणार आहे. तर लांबीमध्ये काही फरक होणार नाही, फक्त रुंदी तेवढी वाढत जाणार आहे. तर इथं तिसऱ्या लेअरची रुंदी आहे आपल्या 95 इंच. आपल्याला असेच प्रत्येकी लेअर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. पहिले 2 लेअर आणि दुसरे 2 लेअर आणि तिसरे 2 लेअर इथं बघू शकता, एक मागचा आणि एक समोरचा. ह्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण लेअर कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही शिवणार असाल तर सेम याच पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे. आता माझा हा कपडा खूप मोठा होता आणि खूप भरपूर आलेला होता, म्हणून मी इथं म्हणजे लेअरची रुंदी खूप जास्त निघली आणि लांबी सुद्धा खूप जास्त निघली. तेवढं काढून सुद्धा माझा इथं कपडा उरत होता. म्हटलं काय करावं या कपड्याला, म्हणून मी अजून थोडे त्याला लेयर्स अटॅच केले आणि या पद्धतीने आपल्याला तिसरी लेअर सुद्धा कट करून घ्यायची आहे. आता तिसऱ्या लेअरची रुंदी मी सांगितली आहे तुम्हाला, तर सांगितली नाही, 95 इंच तिसऱ्या लेअरची रुंदी असणार आहे आपल्या. तर पहिल्या लेअरची रुंदी 37 होती, दुसऱ्या लेअरची रुंदी आपल्या 65 होती आणि तिसऱ्या लेअरची रुंदी आपल्याला 95 इंच निघलेली होती. तर खूप मोठा घेर आलेला होता, कारण की ह्या कापडाची रुंदी जास्त होती. ह्या पद्धतीने आपले 3 लेअर कट करण्यात आलेले आहेत, इथं तुम्ही बघू शकता. तर ह्याच पद्धतीने आपल्याला कट केल्यावर मला तर हीच पद्धत सोपी वाटते आणि भरपूर जणांना हा ड्रेस खूप अवघड वाटतो. जेणेकरून जे नवीन शिकणारे असतील ना त्यांना तर खूप अवघड वाटतं, म्हणून मी खूप हळू आणि सोप्या पद्धतीने शिकवत आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आता आपल्याला ह्या लेअरला प्लेट्स कसे द्यायचे ते समजून सांगत आहे तुम्हाला, बघा. तर ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. प्रत्येक लेअरला ह्याच पद्धतीने प्लेट्स टाकायच्या आहेत. मी तुम्हाला मशीनवर टाकून दाखवते. तर ह्या पद्धतीने आपल्याला पहिला लेअर घ्यायचा आहे आणि साईडला 1 ते 1.5 इंच आपल्याला मार्जिन सोडायचं आहे किंवा 2 इंच मार्जिन सोडू शकता तुम्ही. तर ह्या पद्धतीने आपल्याला छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. जेवढी काय आपली पहिल्या लेअरला आपल्याला चेक करायचं आहे, जे काय आपली टॉप पार्टची कमरेची रुंदी असते ना त्या अकॉर्डिंग आपल्याला इथं लेअरची आपल्याला प्लेटे टाकून घ्यायच्या आहेत. इथं बघू शकता आणि प्लेटे आपल्याला समान प्रमाणामध्ये टाकायचे, म्हणजेच प्लेटाची रुंदी आपल्याला सेम घ्यायची. एक प्लेट छोटा किंवा एक प्लेट मोठा असं नाही घ्यायचं, तर आपला ड्रेस फिनिशिंगमध्ये दिसणार नाही, म्हणून सांगते बरं काय. तुम्ही म्हणाल एवढे छोटे टिप्स काय सांगते, ज्यांनी नवीन असतील ना त्यांना समजत नाही म्हणून मी सांगते बरं काय. त्यानंतर ना आपल्याला ह्या पद्धतीने टॉप पार्ट जुडवायचा आहे. आत्ताच जुडवायचं नाही, पण आपल्याला ह्या पद्धतीने रुंदी चेक करायची आहे. इथं बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला रुंदी चेक केलं तर ना आपलं नंतर जुडवता वेळेस ना आपल्याला कमी जास्त पडणार नाही. आता थोडंसं इथं मला कमी पडलं होतं तर मी एक प्लेट खोलून घेतलेली आहे, बघू शकता. जर थोडंसं जास्त झालं तर एक प्लेट एक्स्ट्रा मारून घ्यायचं आणि थोडं कमी पडलं तर एक प्लेट आपल्याला म्हणजे खोलून घ्यायचं या पद्धतीने. तर आता आपल्याला हे बरोबर आलेले आहे. दुसरी लेअर पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे आहे, दुसऱ्या लेअरची सुद्धा. तर इथं पहिला लेअर आपल्याला झालेला आहे रेडी प्लेट्स मारून. दुसरा लेअर सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला प्लेट्स मारायचा आहे. तर बघू शकता तुम्ही ह्याच पद्धतीने प्लेट्स मारायचे आणि दुसरा लेअर सुद्धा पहिल्या लेअरला चेक करून बघायचा. आता पहिल्या लेअरला आपण दुसरा लेअर जोडवतो त्याची रुंदी सुद्धा चेक करून बघायची आणि ह्या पद्धतीने छोटे प्लेट्स आपण मारायचे. आपले जे काय आपली रुंदी असेल, जेवढा काही कपडा असेल त्याचा अंदाजा घेऊनच आपल्याला इथे प्लेट्स मारायचे आहेत. जे काही नवीन असतील ना त्यांना खूपदा खोलावं लागतं. मला सुद्धा हा अनुभव आला नवीन शिकताना, म्हणून सांगते बरं काय. त्यानंतर नाही तर आता आपल्याला पहिला लेअर आता टाकून बघायचा आहे आणि त्याच्यावरही आपल्याला दुसरा लेअर असा चेक करायचा आहे, म्हणजे काय ह्याची रुंदी आपल्याला बरोबर बसते का नाही म्हणून. तर ह्या पद्धतीने आपण लेअर जोडून घेतो. तर ह्याच पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे, बघा. इथं मी जसं चेक करते ना तसं चेक करायचं, म्हणजे आपल्याला शिवता वेळेस ना घाई गडबड होणार नाही किंवा लहान मोठं होणार नाही. जरी लहान मोठं झालं तरी आता आपल्याला इथं आपल्याला बराबर करता येतं लगेच, म्हणून मी तुम्हाला हे सांगते बरं काय. आणि इथं बघा माझं बराबर आलेलं होतं, थोडंसं आपलं कमी पडलेलं होतं एकाच प्लेट पुरतं. तर ते लगेच मी इथे एक प्लेट खोलून घेतलं, इथं बघू शकता. कारण की जे नवीन शिकणारे असतील ना हे जर टिप्स तुम्ही जर फॉलो केला ना तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही आणि कमी जास्त होणार नाही. तर 3 लेअरला सुद्धा आपण सेम प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत, बघा इथं बघू शकता. आता आपल्याला हे लेअर कसे जोडवायचे ते सांगते. पहिल्या लेअरवर दुसरा लेअर असा ह्या पद्धतीने आपल्याला वर ठेवायचा आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारायची आहे. इथं बघू शकता 1/2 इंच मार्जिन सोडून ह्या पद्धतीने पहिला लेअर दुसऱ्या लेअरवर ठेवून जोडून घ्यायचा. आता दुसरा लेअर तिसऱ्या लेअरला असा जोडून घ्यायचा. इथं बघू शकता दुसऱ्या लेअरवर तिसरा लेअर ठेवायचा आणि 1/2 इंचाची मार्जिन देऊन शिलाई मारून घ्यायची. तर तुम्हाला अजून एकदा मशीनवर सुद्धा समजून सांगते.
तर इथं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने. आणि जे काय आपले प्लेट्स मारलेले असतात ना दुसऱ्या लेयरचे, ते प्लेटची साईड घ्यायची आणि पहिल्या लेयरची मोकळीच असते बघा जागा खालची. तर तुम्हाला हे का सांगते, कारण की जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना खूप कन्फ्यूज होतं, खालची लेयर वरच्या लेयरला आणि वरची लेयर खालच्या लेयरला असं जुळून टाकतात. म्हणून मी इथं सविस्तर सांगत आहे. ज्यांनी कोणाला शिवण्याचा एक्सपिरियन्स असेल त्यांना थोडंसं बोरिंग होईल, कारण की खूप डीपमध्ये सांगितलं आहे. कारण की जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना भरपूर असं कन्फ्युजन होतं. आता जेव्हा आपण नवीन शिकत असतो ना आपल्याला तेवढं एवढं कोणी सांगत नव्हतं. आता आपल्याला तर भरपूर एक्सपिरियन्स आहे शिवण्याचा, परंतु ज्यांनी कोणी आता नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी खूप सोयी सुविधा आलेल्या आहेत. सेम याच पद्धतीने आपल्याला 3 लेयर अटॅच करून घ्यायचे आहेत बघा. इथं 3 लेयर सुद्धा मी अटॅच करून घेतलेले आहे. आता खालच्या साईडला ना तुम्ही सगळ्यात शेवटची जी लेयर असते ना त्यांना खाली तुम्ही पिको करून घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घेऊ शकता. तर मी इथं डबल फोल्ड केलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा आता आपले लेयर एकमेकाला अटॅच झालेले आहेत. आता आपल्याला अस्तर कट करायचा आहे घेऱ्यासाठी. तर इथं अस्तर घेतला आणि 4 पदरी फोल्ड केलेले आहे बघा. जे काय आपले टॉप पार्टचा खालचा कमरेचा घेरा असतो ना ते घेरा असा ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. जे काय मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने इथं डबल फोल्ड करायचा आहे घेरा. आणि ह्या पद्धतीने इथं या पद्धतीने रुंदी घ्यायची. जे काय टॉप पार्टच्या घेऱ्याची रुंदी असते ना सेम तेच तसंच, आणि मार्जिन वगैरे काही सोडायचं नाही याच्यात, जेवढं असेल तेवढंच. आता आपल्याला ह्या घेऱ्याची लांबी घ्यायची आहे. तर लांबी आपली जे काय आपला मेन घेरा असतो ना त्याच्यापेक्षा आपल्याला 3 इंच कमी घ्यायचं किंवा 2-2.5 इंच सुद्धा घेऊ शकता. पण मी इथं 3 इंच घेतलेले आहे, कारण की जॉर्जेट फॅब्रिक आहे ना आणि हे जर आपला घेरा मोठा दिसला तर आपल्याला मेन फॅब्रिकच्या आतून हे ड्रेस दिसतं. त्यामुळे थोडंसं 3 इंच कमीच घ्यायचं. तर इथं माझं 39 इंच लांबी होती घेऱ्याची, तर इथं मी 3 इंच कमी करून घेतलेले आहे. तर इथं बघू शकता मला थोडंसं इथं कमी पडलेलं होतं, मग मला थोडंसं इथं जोडून घ्यावं लागेल. ते जोडून घेते आणि ह्या पद्धतीने आपला खालचा अस्तरचा घेरा कट होऊन रेडी झाला बघा ह्या पद्धतीने. हे बघा आता मी इथं खालच्या साईडला जोडून सुद्धा घेतलेले आहे. आता आपल्याला मेन घेरा अस्तर सोबत ह्या पद्धतीने जॉईंट करायचा आहे. खाली अस्तर टाकायचं, त्यावर मेन घेरा आपल्याला सरळच टाकायचा आहे, उलटा सुलटा टाकायचा नाही, सरळ टाकायचा. आणि ह्या पद्धतीने कमरेला कमरेची साईड जोडायची आणि ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता. आणि इथं आपल्याला मस्त असं जोडून घ्यायचं आणि कपडा साफ करत करत शिवायचा आहे, कारण की आपला घेर खूप मोठा आहे आणि त्यामध्ये ना आपला कपडा फोल्ड वगैरे होऊ शकतो, म्हणून साफ करत करत आपल्याला जोडायचं आहे. आता अस्तर सोबत आपण मेन घेरा जोडलेले आहे दोन्ही साईडचा पण. आता आपल्याला ह्यावर ना टॉप पार्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे टॉप पार्ट जोडून घ्यायचा आहे. आता खाली घेरा सरळ बाजूने ठेवायचा आणि त्यावर ना असं टॉपला आपल्याला उलटं ठेवायचं आणि अर्धा इंचाचा मार्जिन सोडून या पद्धतीने आपल्याला टॉप पार्ट त्याच्यावर जोडून घ्यायचा किंवा अटॅच करून घ्यायचा, इथं बघू शकता. आणि ह्या पद्धतीने दोन्ही आपल्याला टॉप पार्ट सेम मी जसं सांगते ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. सरळ मशीनवर सुद्धा सांगली असते, पण तेवढं समजलं नसतं म्हणून मी एकदा खाली टाकून सांगते आणि एकदा मशीनवर सुद्धा सांगते आहे तुम्हाला, कारण की जे काही नवीन शिकणारे असतात त्यांना लवकर समजतं असं सांगल्यावर. आणि ह्या पद्धतीने आपल्याला घेऱ्यासोबत टॉप पार्ट अटॅच करून घ्यायचा आहे. आणि टॉप पार्ट अटॅच करताना सुद्धा ना आपल्याला कपडा साफ करत करत आपल्याला शिवायचा आहे, कारण की जे काय आपण प्लेट्स मारलो ना ते प्लेट्स एकदम फोल्ड होतात त्यामुळे. आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे, तर बघू शकता. आता आपला इथं घेऱ्यासोबत टॉप पार्ट अटॅच झालेला आहे. तर आपल्याला आता ह्या ड्रेसची फिटिंग करायची आहे. आता आपली ही लास्ट स्टेज आहे. फिटिंग खूप महत्त्वाची असते. फिटिंगमुळेच ड्रेसला फिनिशिंग छान येते. आणि जर तुम्ही किती फिनिशिंगनं ड्रेस शिवला, जर तुमची फिटिंग बिघडली तर पूर्ण ड्रेसचा लुक जातो. त्यामुळे फिटिंग सुद्धा व्यवस्थित करायची. जसं मी इथं सांगते ना, जेव्हा आपण जेव्हा ड्रेस कट करायला घेतलो ना आपण किती मार्जिन सोडलं तेवढंच मार्जिन इथं सोडायचं. आणि जे काय छातीचं आपलं मेजरमेंट असेल ते मापून घ्यायचं आणि तेवढंच मेजरमेंट घेऊन आपल्याला साईडला इथं मार्जिन सोडून सरळ रेषा मारायचे शिलाईचे. त्यानंतर ना इथं खाली 3 इंच असा क्रॉसमध्ये लाईन मारायची या पद्धतीने. आणि 3 इंचापर्यंत आपल्याला चारीही पदर असं पकडून शिवायचे. त्यानंतर ना आपल्याला आता इथं ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि चारी पदर आपल्याला एकसाथ पकडायचे 3 इंचापर्यंत. जोवर मी खाली क्रॉस लाईन मारले ना तिथपर्यंतच आपल्याला 4 पदर शिवायचे. त्यानंतर ना फक्त साडीचा भाग पकडायचा आणि शिलाई खाली मारून घ्यायची. त्यानंतर सेपरेट आपल्याला अस्तरचा भाग पकडायचा आणि शिलाई मारून घ्यायची. चला मी मशीनवर समजूनच सांगते, असं सांगल्यावर समजणार नाही. त्याआधी ना जे काय आपण सरळ रेषा मारलेले होते ना त्या रेषेवर, जे काय फिटिंगचे सरळ रेषा मारलेले होते त्या रेषेवर आपल्याला ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आता बघा इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण की
आपला फिनिशिंग खूप छान येते आणि आपल्याला इथं बघा चारी पदरं मी एकसाथ पकडलेले आहेत आणि एकसाथ पकडल्यावर असं क्रॉस यायचा आपल्याला, जसं आपण क्रॉस लाईन मारली ना तसं. त्यानंतर काय करायचं, आपल्याला जे काय अस्तरचं कपडा आहे ना ते मध्ये ढकलायचं आणि जे काही साडीचंच कपडा आहे ना ते पकडायचं आणि फक्त साडीच्या कपड्याला खालच्या आणि वरच्या कपड्याला पकडून आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊण इंच शिलाई मार्जिन सोडून या पद्धतीने फक्त साडीच्याच कपड्याला शिवून घ्यायचं आहे. तर बघू शकता सेपरेट शिवायचं आहे आपल्याला. चारही पदरं एकसाथ पकडून शिवायचे नाहीयेत आणि खालच्या साईडला ना डबल शिलाई मारायची उसू नये म्हणून. त्याच पद्धतीने आता आपल्याला इथं अस्तरला सुद्धा त्याच पद्धतीने शिवायचं आहे बघा आणि वरूनच शिलाई मारून यायची आणि इथं मी डबल शिलाई मारत आहे. इथं बघू शकता. आता आपल्याला अस्तर पण तसंच जोडायचं आहे. आता आपण फक्त साडीचा कपडा आणि साडीचा कपडा धरून शिवलं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जेवढा आपला कमरेचा भाग संपतो ना तिथून आपल्याला 3 इंच खालीपर्यंत आपल्याला सगळे चारी पदरं पकडून शिवायचे. त्यानंतर ना फक्त अस्तरला अस्तर पकडून आणि साडीच्या कपड्याला साडीचा कपडा पकडूनच शिवायचा आहे. बघा मी आता साडीचा कपडा मध्ये ढकलत आहे आणि फक्त अस्तरला अस्तर पकडूनच शिवत आहे. तर ही टिपसुद्धा खूप महत्त्वाची आहे बरं काय. तर ह्याच पद्धतीने आपल्याला खालीपर्यंत शिवत यायचं आहे आणि खाली आले का आपल्याला ह्या पद्धतीने डबल स्टिच मारायची म्हणजे लवकर उसवत नाही. तर इथं बघा ड्रेस रेडी झालेला आहे आणि ह्या मुलीला एवढा सुंदर फिटिंग बसलेला होता ना, तुम्ही बघू शकता आणि हातसुद्धा खूप सुंदर वाटत आहेत आणि गळा वगैरे कुठं वगळत नाही आणि खूप सुंदर ड्रेस आलेला आहे. आता लाईटची थोडीशी कमी होती म्हणून इथं थोडंसं तुम्हाला कमी भक दिसत आहे आणि तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ समजला का नाही समजला, काय कन्फ्युजन झालं तर ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि कमेंटसुद्धा करा. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते सुद्धा मला सांगा. आणि इथं बघू शकता खूप छान फिटिंग बसलेली होती आणि ह्या ड्रेसचा घेर तर एवढा सुंदर आलेला होता, तुम्ही बघू शकता इथं. तर बाय, राधे राधे, भेटू नेक्स्ट